नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि भरपूर असे कलिंगड बाजारात आलेले आहे. तर कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शरीराला थंडावा देणारा असा हा कलिंगडचा ज्यूस तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. खूप छान लागतो. तर त्यासाठी बघा, इथे मी एक कलिंगड घेतलेले आहे. तर ते अशा पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. आता ज्याची जी कापलेली सालं आहे ना, ती सुद्धा आपल्याला टाकून द्यायची नाही. तर ह्या सालींपासून मी भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहे. कलिंगडची इडली, कलिंगडचा डोसा, कलिंगडची मिठाई, तर असे भरपूर कलिंगडचा हलवा. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे मी कलिंगडच्या सालीपासून जे व्हिडिओ बनवलेले आहे ना, तर ते सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच असे वेस्टपासून बेस्ट असे मी व्हिडिओ जे बनवलेले आहे ना, ते तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा, आता सर्व कलिंगड आपण साळून घेतलेला आहे. पूर्ण पांढरा जो भाग आहे ना, तो काढून टाकायचा आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्यातल्या बिया काढायला सोप्या जातील. या पद्धतीमुळे तुम्ही जर कलिंगड जर कापून घेतलं तर एकदम ही सोपी पद्धत आहे. आता याचे आपल्याला मध्ये कट करून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्यातल्या नंतर आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे. तर असं केल्यामुळे काय होतं की बिया काढायला एकदम सोप्या जातात. जेव्हा तुम्ही अखंड असे मोठे मोठे तुकडे काढतात आणि जेव्हा बिया काढायला जातात ना, तर त्यामध्ये आत बिया तशाच राहतात आणि त्यामुळे त्या कलिंगड जेव्हा तुम्ही दळतात ना, तर त्या बियासुद्धा क्रश होतात आणि मग त्यामुळे थोडंसं तुमचं ज्यूस हे कडवट लागतं. तर बघा, इथे पटकन तुम्हाला असे पातळ पातळ स्लाईस केल्यामुळे पटकन ह्या बिया काढायला सोप्या जातात. तर अशा पद्धतीने आपण आता सर्व कलिंगडच्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये याचं ज्यूस काढून घ्यायचे आहे. खूप झटपट होतं. कधी कोणी पाहुणे असेल तर तुम्हाला ताजं ताजं ज्यूस बनवायचं असेल ना, तर अशा प्रकारे हे ज्यूस तुम्ही बनवू शकता. तर बघा, अशा प्रकारे एक मोठी वाटी कलिंगडचे मोठे काप आहे आणि इथे मी छोटे काप केले आहे. तर हे मी गार्निशिंगसाठी असे करून घेतले आहे. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाका किंवा तुम्ही प्लेनही करू शकता. इथे माझ्याकडे मिक्सरचं ज्युसरचं भांडं आहे, त्यामध्ये हे ज्यूस मी बनवून घेणार आहे. तुमच्याकडे नसेल ना, तर नॉर्मल मिक्सरच्या भांड्यात तुम्ही हे दळून घ्या आणि नंतर कुठली पिठाची चाळणी, चहाची चाळणी, कशाने तुम्ही हे ज्यूस गाळून घेऊ शकता. किंवा तुम्हाला थोडेसे तुकडेमध्ये खायला आवडत असेल तर तुम्ही अखंड नुसतं दळून डायरेक्ट तुम्ही त्याचं ज्यूस पिऊ शकता. तर बघा, असे तुकडे त्यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सर आपल्याला फक्त 2 वेळा चालू करायचा, लगेचच याचा ज्यूस बाहेर पडतो. तर बघा, किती झटपट असा ज्यूस आपला तयार होतो आहे. तर हे हॅव्हलचं मिक्सर आहे, मी ऑनलाईन मागवलेलं आहे. याची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की टाकेल, त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा. तर या पद्धतीने आपल्याला आता एका बाउलमध्ये हे ज्यूस मी काढून घेणार आहे. तर एका छोटं कलिंगड होतं, तर याचे माझे जवळपास 4 ग्लास तयार झालेले आहे. तर आता हे ज्यूस कसं बनवायचं तर ते बघूया आपण. तर यामध्ये आपल्याला आधी जे आपण छोटे छोटे काप केले होते ना, तर ते टाकून घेऊ. तर असे पितानी हे मध्ये मध्ये खायला खूप छान लागतात, म्हणून मी हे टाकून घेतलेले आहे. तर 2-2 चमचे मी दोन्ही ग्लासामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर इथे मी सब्जा ठेवला होता 10 मिनिटं भिजत, तर तो सब्जा आपल्याला इथे यामध्ये टाकून घ्यायचा आहे. सब्जा हा उष्णता कमी करण्याचं काम करतो, म्हणून मी सब्जाचा वापर केलेला आहे. रोज तुम्ही जर 1 चमचा जरी सब्जा पिला ना, तर उन्हाळ्यामध्ये सब्जा पिलेलं खूप चांगलं असतं. त्यामुळे शरीरातली जी उष्णता असते ना, ते उष्णता कमी करण्याचं काम करतं. तर सब्जा टाकल्यानंतर आपल्याला हे ज्यूस बनवलेलं आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही दुसरे काही मसाले तुम्हाला हवे असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी आता थोडंसं चिमूटभर काळं मीठ टाकणार आहे. तर काळं मीठ गॅस किंवा पोटदुखीचं काम कमी करतं, म्हणून त्यासाठी टाकून घेतलेलं आहे. आणि किंचित थोडीशी आपल्याला इथे चाट मसाला मी टाकून घेतलेला आहे. हे दोन्ही ऑप्शनल आहे, तुम्ही प्लेनही करू शकता. यामध्ये तुम्ही जिऱ्याची पावडर टाकू शकता आणि थोडंसं मी लिंबूसुद्धा पिळून घेणार आहे. तर यामुळे चटपटीत असं आपलं ज्यूस तयार होतं. तर नॉर्मली आपण असं प्लेन ज्यूस पितो ना, तर अशा प्रकारे हे मसाला ज्यूस तुम्ही करून बघा, खूप छान लागतं खायला. अशा प्रकारे मिक्स करा. अप्रतिम झालं होतं आणि तुम्ही कलरही बघू शकता, खूप सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे ज्यूसला.
तर अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना करून दिलं ना तर मुलं कधीच हे कलिंगड खायला नाही म्हणणार नाही। तर बरेच मुलं असे फळं खायला कंटाळा करतात ना, त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा हा पर्याय आहे। तर अशा प्रकारे हे कलिंगडचं ज्यूस तुम्हाला कसं वाटलं आणि ही जी मी बनवलेली आयडिया आहे ती सुद्धा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असे तुम्हाला साधे सोपे आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघायला मिळतील। आणि उन्हाळ्याचे सुद्धा आपले व्हिडिओ चालू झालेले आहे, उन्हाळ्याच्या रेसिपी त्यासुद्धा तुम्ही सुमन्स मॅजिक चॅनलवर